मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच पेसापद भरती संदर्भात वेळोवेळी तुमच्यापर्यंत महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर ते अपडेट घेऊन येत असतो. बऱ्याचशा उमेदवारांचं विचारणा होत होती की जी काही पेसापद भरती संदर्भात महत्त्वाचे जे काही शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये 11/2/2026चा एक शासन निर्णय आणि महत्त्वाचं 20 फेब्रुवारी 2026चं एक जे शालेय शिक्षण विभागाचं पत्र होतं, शासन निर्णय होता. त्यानुसार सध्या बघा या ठिकाणी जी काही नियुक्तीची प्रक्रिया आहे, जे 2022 मध्ये जी काही टेट परीक्षा दिलेले जे उमेदवार होते पेसापद भरती संदर्भात शिक्षक संवर्ग, तर त्यांच्या ज्या काही नियुक्त्या आहेत तर त्या नियुक्ती संदर्भात नेमकी सध्याच्या घडीला जे काही पेसा क्षेत्र जिल्हे आहे त्याच्यामध्ये नेमकी काय अपडेट सुरू आहे तर त्याविषयी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पेसापद भरती संदर्भात जे काही शासन निर्णय होता त्याच्यामध्ये 11 फेब्रुवारी 2026चा जो काही शासन निर्णय होता त्या शासन निर्णयामध्ये आरक्षण मर्यादेत नियुक्ती देण्याची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा त्या ठिकाणी सूचित करण्यात आली होती. आणि त्यानुसार आपल्याला माहिती आहे की सर्वात आधी जी काही जिल्हा परिषद पालघर अंतर्गत जे काही पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग येतात तर त्या 17 संवर्गामध्ये बहुतेक या ठिकाणी शिक्षक संवर्ग असेल, त्यानंतर वनरक्षक असेल, ग्रामसेवक असेल, असे जे काही संवर्ग येतात तर त्या संदर्भात जी काही नियुक्तीची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा सर्वात आधी त्या ठिकाणी सुरू झालेली होती. आता जे काही इतर जिल्हा परिषद आहे पेसा अंतर्गत असलेल्या तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जे काही 17 संवर्ग आहे त्या 17 संवर्गामध्ये काही ह्या ठिकाणी मागची जी काही पदभरती झाली होती पेसा अंतर्गत तर त्या पदभरतीमध्ये जी काही मेरिट लिस्ट असेल, सिलेक्शन यादी असेल तर ती सध्या त्या ठिकाणी जाहीर झाली होती. परंतु काही जिल्ह्यांमध्ये जे काही समुपदेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल DV संदर्भात, त्यानंतर समुपदेशन असेल तर ते सध्या बाकी होतं. आणि त्याच्याचमध्ये जे काही पेसा आरक्षणामध्ये जो काही सध्या आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होऊन जो कोर्ट केस सध्या झालेली होती आणि त्यामुळे संपूर्ण जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीला स्थगिती आली होती. मात्र आताच्या घडीला जो काही शासन निर्णय सध्या निर्गमित झालेला आहे 2026 मध्ये तर त्याच्यानुसार जी नियुक्ती आहे तर त्या नियुक्त्या सध्या बघा सुरू झालेल्या आहे. तर ज्या जिल्हा परिषदमध्ये ह्या ठिकाणी जे काही निवड यादी होती तर ती निवड यादी सध्या आपल्याला माहिती की पेसापद भरती संदर्भात निवड याद्या जाहीर झाल्या होत्या. त्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया होती समुपदेशन असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते बाकी होतं. परंतु आताच्या घडीला सध्या जे काही समुपदेशन असेल, कागदपत्र तपासणी असेल तर त्या संदर्भात पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामार्फत, जिल्हा परिषद मार्फत पत्र सध्या इश्यू होत आहे. आणि त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे ते पत्र म्हणजे जिल्हा परिषद गडचिरोली जी आहे तर त्या ठिकाणी हे जे पत्र आहे तर हे 5/3/2026ला सध्या बघा 5-6 दिवसापूर्वी हे इश्यू झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे काही यादीतील उमेदवार आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी देण्यात आले आणि विषय काय होता की समुपदेशनास उपस्थिती राहण्याबाबत. आता अशा पद्धतीने प्रत्येक जे काही पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये ज्यांचं समुपदेशन बाकी आहे तर त्यांचं सध्या बघा या ठिकाणी पत्र जे आहे तर ते पत्र अशा पद्धतीने इश्यू होणार आहे. आता ह्या पत्रामध्ये समुपदेशन आणि जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्या प्रक्रियेसंदर्भात इथं जी काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इश्यू होत आहे. तर ह्याच्यामध्ये नेमकं या ठिकाणी बघा जे संदर्भ होते ते संदर्भ म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचा ह्या ठिकाणी जो काही शासन निर्णय आहे ह्या ठिकाणी बघा 1 नंबरवरती संदर्भ देण्यात सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 11 फेब्रुवारी 2026 बरोबर. त्यानंतर एक शालेय शिक्षण विभागाचे शासनपत्र आहे ते म्हणजे 20 फेब्रुवारी 2026 आणि माननीय आयुक्त कार्यालय शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने 25/2/2026ला एक महत्त्वाचं जे काही पत्र होतं तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं. आता ह्याच्यानुसार जे काही शिक्षण विभागाशी निगडीत म्हणजे शिक्षक भरतीशी निगडीत असलेली जी काही पेसापद भरती आहे तर त्याच्यानुसार प्रत्येक जे काही पेसा क्षेत्रातील जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जी काही भरती प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी शिक्षकांची जी 2022ला रखडलेली होती 2022ची टेट परीक्षेनुसार तर त्यामधील जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना पात्र ठरलेले उमेदवारांना गुणवत्तेनुसार या ठिकाणी पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती सध्या होताना या ठिकाणी दिसत आहे. आता ह्याच्यात नेमकं काय म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भीय क्रमांक 3 म्हणजे या ठिकाणी हे जे 3 नंबरचं क्रमांक आहे मान्य आयुक्त कार्यालयांच्या पत्राचा इथं संदर्भ देण्यात आलाय. त्या पत्रानुसार पेसा शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार गुणवत्तेनुसार ST पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र ठरलेल्या उमेदवारांना विचारात घेऊन नियुक्तीस पात्र असल्याची खात्री करूनच उपरोक्त शासन निर्णय 11/2/2026 नुसार आरक्षण मर्यादेत नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यास सूचित केले आहे. बरोबर.
तर अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे. तसेच बघा इथं पुढे म्हटलेलं आहे की माननीय आयुक्त ह्या ठिकाणी आयुक्त पुणे यांच्याकडे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2022 नुसार पेसा क्षेत्रातील या जिल्ह्यातील शिफारस पात्र एकूण किती होते? 304 उमेदवाराच्या यादीतून आपणास विहित अर्हता धारण केलेली असल्याने संदर्भीय क्रमांक 3चे निर्देशानुसार आपले मूळ दस्तावेज तपासणी अंती नियुक्ती देऊन पदस्थापना देण्यास या ठिकाणी दिनांक टिंबटिंब रोजी सकाळी टिंबटिंब वाजता जे काही इथं सभागृह देण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद गडचिरोली येथे समुपदेशन प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याने आपण खालील मूळ दस्तावेज न चुकता उपस्थित राहावे. आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की सदर पत्राद्वारे केवळ आपणास समुपदेशनाकरिता बोलवण्यात येत असून संपूर्ण मूळ दस्तावेज तपासणी करूनच नियुक्ती आदेश देण्यात येईल. अशा पद्धतीचं इथं जी काही सूचना आहे तर ती सूचना इथं बघा देण्यात आलेली आपल्याला पाहायला इथं मिळते आहे. आता ह्या ठिकाणी जी काही डेट आहे तर ती डेट बघा इथं सध्या मेन्शन नाही, तर ती डेट नेमकी कधीपासून समुपदेशन इथं सुरू झालेलं होतं ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाचे इथे जे डॉक्युमेंट सध्या बघा घेऊन त्या ठिकाणी बोलवत आहे ते म्हणजे 10वी-12वीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र, D.एड उत्तीर्ण गुणपत्रक प्रमाणपत्र, टेट प्रमाणपत्र, TET CTET प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र व पेसा क्षेत्रातील जो काही दाखला असेल प्रमाणपत्र इत्यादी या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट सध्या बघा इथं घेऊन सध्या बोलवलं आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं इथे तुम्ही बघू शकता मुख्य कार्यकारी अधिकारी जे सर आहे तर त्यांच्या सिग्नेचरने इथं सध्या पत्र हे इश्यू झालेलं आहे आणि प्रतिलिपी इथं माननीय आयुक्त जे काही आहे शिक्षण आयुक्तालय त्यांना देखील इथं सविनय सादर आहे. शिक्षण संचालक प्राथमिक त्यांना देखील सध्या इथं सविनय सादर आहे. शिक्षक उपसंचालक असेल त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना हे पत्र इथं देण्यात आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी जे काही समुपदेशन आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे काही मूळ दस्तावेज आहे तर ते तपासणीसाठी इथं बोलवण्यात आलं होतं. आता हे कधी झालं तर इथं एक महत्त्वाचं या ठिकाणी बघा यादी देखील देण्यात आली. त्याच्यामध्ये इथं म्हटलेलं आहे की टेट 2022 पेशा क्षेत्रातील शिफारस पात्र यादीतील उमेदवारांना दिनांक 6/3/2026 रोजी समुपदेशनास उपस्थित राहण्याबाबतची यादी अशा पद्धतीने होतं. म्हणजे हे 6/3/2026ला सध्या बघा हे जे काही समुपदेशन आहे तर ते समुपदेशन ह्या ठिकाणी झालेलं आहे. ह्याच्यामध्ये उमेदवाराचं नाव इथं बघा देण्यात आले जे काही उमेदवार सध्या समुपदेशनासाठी इथं बोलवण्यात आले होते. तर अशा पद्धतीने जी यादी आहे तर ती यादी सध्या बघा अशी जाहीर होत आहे. तर अशीच ज्या जिल्हा परिषदमध्ये समुपदेशन आणि पुढील जी काही प्रक्रिया असेल ती जर बाकी असेल तर त्या जिल्हा परिषदचं नाव नेमकं ह्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता जेणेकरून त्या संदर्भात पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी समुपदेशनाचं जे काही सध्या या ठिकाणी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि लवकरच समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे काही नियुक्ती प्रक्रिया असेल तर ती जे काही पत्र सध्या इथं इश्यू झालेले आहे आणि शासन निर्णय त्याच्यानुसार पुढील प्रक्रिया मे बी इथं जी काही प्रक्रिया असेल तर ती होऊ शकते. तर सध्या ही एक महत्त्वाची जिल्हा परिषद गडचिरोली संदर्भात बघा महत्त्वाची अपडेट होती. अजून ह्या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल इतर जिल्हा परिषद संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये जिल्हा कमेंट करा. त्याच्यावर आपण तुम्हाला पुढील अपडेटमध्ये महत्त्वाची जी काही व्हिडिओमध्ये माहिती देऊ. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.